तुमचं वय किती आता? 68 वर्ष. तुमचं किती आहे? त्यांचं जवळ 65. 68 बरोबर आहे ना? नाही 57. मी मगाशी यांना पाहिलं गाडीतूनच पाहिलं. म्हटलं माणसं काय हटती नाही. ते मला म्हणते तुम्ही हटती नाही तर आम्ही काय हटतो म्हणे. हा नाही डाळिंब तर टमाटे. तुम्ही आता तर मला यंग दिसू राहिले. यंग दिसतोय यापेक्षा म्हाताऱ्याची ताकद वाढली का कमी झाली? खरं 2.5 महिन्यात एवढं वजन घटले 7 किलो. हा मग तुम्ही 15 लाख रुपये कमावले बी आहे ना. त्याचं तेज चेहरा दिसतंय आम्हाला. काय एवढी उत्साह एवढी शेती या वयामध्ये तरुण पोरं थका त्या 25-30 मधली. त्यांना लय हाऊस पहिल्यापासून हाऊस आहे तिची. डोंगरात हे काय डोंगरच आहे सगळा. हा एक पाऊल वर सरकला डोंगर आहे. तिकडे आहे ना वर तांबाटे वर. डोंगरात तांबाटे केले ते बी कुणी केले? 67-68 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यांनी केलेले. तर काय मागच्या वर्षी काय केलं होतं असं 15 लाख रुपये झाले? या वर्षी तर लय बाजार होते लोकांना. गेल्या वर्षी आमचे फक्त 30 गुंठे तांबटे होते. बर 30 होते. हा पण बाजार भाव सापडले. पण नुसते बाजार भाव तर या वर्षी पण होते. लोकांचे तांबटे उपटायला पण नाही भेटले. चांगले आले. मला वाटते 1200-1300 जाळी निघाली. 30 गुंठे. काय बोल राहिली? उन्हाळ्यात पावसाळ्यात? कधी? उन्हाळ्यात. एक माणूस दामणगाव चालतात ते म्हणे तुमचे तांबाटे काय भाव जातात? मी म्हणलं आमचे 2000च्या दरम्यान जातात. ते म्हणे आमच्या 1200च्या पुढे जात नाहीत. थोडे म्हणजे 2.5 महिने ते चालूच होते. बंदच नाही झाली. मागून बाजार उतरल्यानंतर आम्ही कटाळून सोडून दिले. हा बंद केले. देवाला गेलो मग आम्ही. खरंच आहो देवाला गेलो आम्ही. तुम्ही कसं करता ह्या वयामध्ये हे सगळं एवढं? मला तर काही कळणार. एक एनर्जी आपोआप तयार होती माझ्याकडे. काय असं ठरवून नसतं पण ज्या ज्या वेळेला काम येईल त्या वेळेला आपोआप तो उत्साह तयार होतो. का या माणसाचे काय रहस्य काय? 16-17 पंप पाठवून घेतलं ते बारले. हो मी सकाळी 8ला पंप उचलला तर 11ला. केमिकलचे जर पंप असते तर काय परिस्थिती असते? हा मग आता जंप झाला असतो. तुम्ही पंप मारते तुमच्या कोण वाटत नाही? वाटणारच नाही. म्हणजे हे तांबाटे निम्मे कशामधले? टेम्परेचर भरपूर. टेम्परेचर काय होतं इथं? भरपूर टेम्परेचर. हे झाडाची काय परिस्थिती होती? पूर्ण वाळून जायला होतं. काहीच नव्हतं. पानच नव्हतं त्यांना. हा तवा लावलेली. हे अकोला पट्टा म्हणल्यावर पाऊस हा 5वीला पूजेला राहतो. पावसाळ्यात सारखं चालू आहे. सारखं चालू राहतो. बरोबर. हा सारखं चालू आहे. तिकडे कोण नसेल पण इकडे सारखा पाऊस आहे. सारखं चालू आहे. इथपर्यंत येतच राहतो. इथं पाऊस डोंगर चारी बाजू डोंगर म्हणजे पाऊस अडतो इथं. अशा परिस्थितीमध्ये एवढं सुंदर परिस्थिती आहे. आज 46 दिवसामध्ये डवरलेलं आहे सगळं. माल बिल एकदम खतरनाक आहे. बाजार भावाचं जरा ते रोप या वर्षी बाजार लय होते ना आधी. आता तर तुमचे संपून गेले असते. तो टप्पा का उकला का प्रत्येक नर्सरीमध्ये पाहिलं भरपूर रोप होते. तुम्ही अंदाज केला का बाई या वेळेला माहिती का या वर्षी आख्यांचे फेल गेले. तुम्ही आता 3 वर्षापासून कशावर काम करते? मातीवर. आता आलेले मी ड्रम पाहिले. काय कुठले ड्रम होते? सॉइल चार्जर, फ्रूट चार्जर. सॉइल चार्जर. सॉइल म्हणजे काय? माती. बरोबर आहे की नाही? आज तुम्ही माती जपली तर तुम्ही ह्या वयात सुद्धा शेती जोमानी करून राहिले. लोकांनी मात्या नसवल्या तर तरुणपणात पोरं म्हातारे झाले. खरं. माती जपली तर म्हातारा माणूस तरुण होतो. तुमच्या चेहऱ्यावर वेदना दिसती नाही. चेहऱ्यावर वेदना दिसत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नाही. ह्या वयामध्ये तुमच्या चेहऱ्यावर वेदना दिसायला पाहिजे, कंटाळा दिसायला पाहिजे, यांच्या चेहऱ्यावरती थकवा दिसायला पाहिजे.
ते तर टवटवीत आला कधीच नुसते पैशाने माणूस टवटवीत नाही होत. नाही बरोबर आहे ना. जे तुम्हाला यश मिळतं ना ना आम्ही ते पैशा बघतच नाही. सगळं सगळं फोडेल आम्ही. वरती डोंगर पाहिजे इकडं. म्हणजे सगळं पाहिलं गोल गोल तर काय दिसतंय. जवळजवळ माझे 40 लाख रुपये गेले त्याच्यामध्ये हे हा, डेव्हलप करता. खरंच आहो. 11.5 एकर शेती. कोणत्या हिमतीवर तुम्ही एवढं कर्ज केलं. ही शेतीवरच दुसरं काही नाही. दुसरं नाही कशावरच, शेतीवरच. शेती कर मजूर घेऊन करून घ्यायचं. म्हणजे 40 लाख रुपयाचं कर्ज तुम्ही शेतीच्या जीवावरती केलं आणि ते फेडलं. तुम्ही टोमॅटो विकले तर टोमॅटोचे रेट तुम्हाला एवढे भारी मिळत होते कारण त्याची क्वालिटी तशी होती ना. नाही मिळतच होती. क्वालिटी कशी होती लय चांगली. लोकांची कशी होती क्वालिटी. मार्केटमध्ये गेल्यावर आहे ना उडीवर 10-15 लोक कायम त्याच्या मागच येत होते त्या गाडी माग. गाडी माग का बरं. हा भाई ते क्वालिटी माहीत झाली. कसं वय असं हा व्यापारी बी आणि शेतकरी बी. व्यापारी हा शेतकरी कौतुकानं पाहिला कौतुक आणि व्यापारी घ्यायला. हा हा शक्ती सम्राट मिरॅकल दाणेदार खत आहे. तुम्हाला हे उचकायचं याच्यात पण टाकायचं का? भिजवायची काही गरज नाही हा का? त्यात टाकून द्यायचं. आपल्याला जोपर्यंत शक्ती मिळत नाही ना वैदिकची हा हा तोपर्यंत आपण मिरॅकल नाही करू शकत. हा बरोबर. वैदिकचं मिरॅकल आणि तोपर्यंत आपण सम्राट नाही होत. म्हणून हे 3 आहे असे. कळलं का. हो. म्हणजे खरोखर हे 3 जर वापरले तर शेतकरी खरोखर सम्राट होईल. हा, आज तुम्ही झालेच ना काही अंशी हा काय अंशी झाले की नाही. त्या दिशेने प्रवास सुरू झाला की नाही. हा. हा जर फ्लोट रासायनिकचा असता हा. तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही डेअरिंग केली असती. नाही नसती केली. हा मी एवढ्या वर्षाने आलो म्हटलं हे म्हातारं थकून जायला असं. तेव्हा तर येत नव्हती तेव्हा. तेव्हा हे फोन होत होती. हा, फोनवर होते तेव्हा. बरोबर आहे की नाही. हा जाऊ. पण मग तुम्ही खरं सांगा 3 वर्षापूर्वी मी जेव्हा आलो तेव्हाचे हे आणि आजचे हे ताजे दिसते की नाही. खरं ताजे सांग. दिसतात. दिसते की नाही. बस सर्टिफिकेट भेटलं काय म्हणजे वैदिक मध्ये ताकद आहे की नाही. ताकद. माणसाला तरुण करायची ताकद आहे. बरोबर. खरंय. नुसते बाग नाही तुमची माती सुद्धा बदलली की नाही. 67 वयामध्ये सुद्धा तुम्हाला तरुणासारखी शेती करावीशी वाटते हेच सगळ्यात मोठं कौतुक आहे. मला खरं तर तुमचे आभार मानायचे आणि खरंच अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी हे समोर डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. नुसता उत्साह नाहीये लक्ष्मी पण आहे. आहे. हा आहे की नाही. लक्ष्मीची साथ असली तर लक्ष्मी मिळायला काय लागत नाही की नाही. तुमचं वय किती आता. 68 वर्ष. तुमचं किती आहे. त्यांचं जवळ 65. 67-68 बरोबर आहे ना. नाही 57. एवढा किती वर्ष फरक आहे. 9-10 वर्षाचा फरक आहे. असं आहे का. बर मी मगाशी यांना पाहिलं गाडीतूनच पाहिलं म्हटलं माणसं काय हटती नाही. ते मला म्हणते तुम्ही हटती नाही तर आम्ही काय हटतो म्हणे. हा नाही डाळिंब तर टमाटे हा डाळीमध्ये आले होते. आता शेवगा लावलाय सर. असं आहे का. हो पण अजून त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं. सगळं शेवगा हे लावले. गवत हा. बिवत काढलं का मग. नमस्कार शेतकरी मित्रांनो. हे आपले वाशेरे गावचे शेतकरी रामचंद्र गर्जे म्हणून जवळजवळ 3 ते 4 वर्षापासून आपलं पूर्ण SCT वैदिक तंत्रज्ञान वापरत आहे. त्यांनी सुरुवातीपासून डाळिंबापासून वापर चालू केला होता. त्यानंतर आता मागील वर्षी टोमॅटो होते त्यांचे 1 एकर 1.5 एकर होते. त्याच्यात जवळपास त्यांनी 15 लाख रुपये गेले होते. जून आणि जुलै या 2 महिन्यात चालू होते सर त्यांची टोमॅटो. आणि बाजार पण त्यांचे जवळपास 1000 ते 3000 या दरम्यान त्यांचे टोटल माल विकला गेला होता. आणि पूर्णपणे SCT वैदिकचाच तंत्रज्ञानाचा वापर करतात ते. रासायनिकचा वगैरे कुठलाही वापर करत नाही ते. म्हणजे तुम्ही 3 वर्षापासून SCT वापरता. आम्ही डाळिंबाच्या वेळेस आलो होतो. बरोबर आहे. आली. आणि ते तुमची बाग जवळजवळ ती वय झालं होती तिचं हा. थकली होती. तुम्हाला वाटलं कुठे थकेल बागेवरून आज लागत मग ते आम्ही थकलो होतो म्हणलं जाऊ द्या. पण तुम्ही आता तर मला यंग दिसू राहिली तो यंग दिसतोय. अहो, यापेक्षा म्हाताऱ्याची ताकद वाढली का कमी झाली खरं. 2.5 महिन्यात एवढं वजन घटले 7 किलो. हा मग तुम्ही 15 लाख रुपये कमावले बी आहे ना. ते- त्याचं तेज चेहरा दिसतंय आम्हाला. काय एवढी उत्साह एवढी शेती या वयामध्ये तरुण पोरं थका त्या 25-30 मधली. त्यांना लय हाऊस हा? पहिल्यापासून हाऊस आहे तिची. पण हाऊस कांदे नाही खात. हाऊस अहो, टमाटे खात. कांदे खाती ना हाऊस. टमाटे पण खाती. कांद्याचं पण लय त्यांनी आणले. हा नाही, आता
हा हा आता नाही लाईट आता हाऊस तांबाटे खाते. हा तांबट खाते. बरं, आता हे तुम्ही मागच्या वर्षी 1 एकर केले, या वर्षी परत हे किती केले? हे जवळ आता वर आहे ना, 1.5 एकर आहे. तर काय मागच्या वर्षी काय केलं होतं असं 15 लाख रुपये झाले? या वर्षी तर लय बाजार होते हेच लोकांना. औषध वापर. गेल्या वर्षी आमचे फक्त 30 गुंठे तांबटे होते. बर 30 होते, हा, पण बाजार भाव सापडले. पण नुसते बाजार भाव तर या वर्षी पण होते. आले. लोकांचे तामटे उपटायला पण नाही भेटले. चांगले आले तुमच्या ट्रीटमेंट मध्ये. या वर्षी बाजार किती होते? म्हणजे अजूनही आहे टमाट्याला बाजार आहे या वर्षी. जवळजवळ मी बाजारात गेलो होतो 100 रुपयाच्या खाली टमाटे मिळती नाही पुढंच. म्हणजे इकडच्या मार्केटला नाही म्हणलं तरी 60-70 रुपये किलो आहे. किलो टमाटे. म्हणजे एक जाळी केवढ्याला? 1200-1300. बरोबर आहे. मग 1200-1300 रुपयाला जाळी आहे. 100 जाळ्या निघत झाले लाख रुपये. हा होतात ना. बरोबर आहे की नाही? काहींच्या 2,000 पर्यंत जाळ्या गेल्या, हा, मोठा गेल्या. माल असेल तर. जायच्या. तुमच्या मागच्या वर्षी किती जाळ्या निघाल्या? 30 गुंठ्यामध्ये. मला वाटते 1200-1300 जाळी निघाली. 30 गुंठ्यामध्ये. काय बोल राहिली? हा उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हा 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 कधी? उन्हाळी बरं. उन्हाळ्यात? हा. उन्हाळ्यात अहो, खाली ते काळ्या जमिनीवाले थकले. नाही 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 होत. त्या उंच खडक, टाकळी, ढोकरी, तो जो अकोल्याचा पट्टा आहे प्रवरेचा अख्खा, जे रथी महारथी आहे 10 एकरवाले 5 एकरवाले, त्यांना एवढं अवरेज नाही निघत. नाही आवरेज निघाल आमचं. ते निघालं हजाराच्या तर आतमध्ये चांगलं थांबत आहे. निघाल. ते केमिकल होतं एवढा मारा करत्या हा. तरी 1000च्या आतमध्ये थकत आहे. आणि तुम्ही 1200-1300 पर्यंत 30 गुंठ्यामध्ये. एक माणूस दामणगाव चालतात, ते म्हणे तुमचे तांबाटे काय भाव जातात? मी म्हणलं आमचे 2000च्या दरम्यान जातात. हा, ते म्हणे आमच्या 1200च्या पुढे जात नाहीत. आता मला सांगा, बेंटीस घेऊन गेली मार्केटमध्ये तुम्ही आणि मग त्या सोन्याचा बाजार द्या. हा, हो. अहो मालाच्या प्रति त्यांच्या 5-6 असायच्या. ते बी त्याच्यावर टिपून न्यायचे तिथं मार्केटमध्ये. हा व्हरायटी करून. व्हरायटी करून. माझा भाऊ आला म्हणे एवढे कुठं तुम्ही निवड करत्या? हा, हा आम्ही फक्त 2 निवड करतो फक्त. तुम्ही हा म्हणजे माझा भाऊ म्हणायचा. मी माल जो विकला हा तर तो जो पिकवला सुंदर, हा तर पिकल्याबद्दल तुमचा अनुभव काय बाकीच्या लोकांपेक्षा वेगळा? नाही वेगळा तोडे अनुभव किती म्हणजे झाले? कितीचे तोडे झाले? तोडे म्हणजे 2.5 महिने ते चालूच होते, बंदच होईल. बंदच नाही झाली. मागून बाजार उतरल्यानंतर आम्ही कटाळून तुम्हीच ते बंद सोडून दिले. हा बंद केले. देवाला गेलो मग आम्ही. खरंच अहो देवाला गेलो आम्ही गाडी करून. टमाट्याला सांगितलं तुमच्या कृपेने चला देवाला. हा, मग आता टोमॅटोची कृपा. हा, कुठल्या देवाला गेले? हे बरेच आता इकडे किती फिरून आले? बरंच फिरलो इकडे. तरी पण किती दिवस फिरले? 4-5 दिवस गेलतो. हा, हा. तुम्ही कसं करता हो हे ह्या वयामध्ये हे सगळं एवढं? मला तर काही कळणार. ती एक एनर्जी आपोआप तयार होती माझ्याकडे. हे काय असं ठरवून नसतं. पण नाही हो. पण ज्या ज्या वेळेला काम येईल त्या वेळेला आपोआप तो उत्साह तयार होतो. हा? का हो, या माणसाचे काय रहस्य काय आहे? 16-17 पंप पाठव घेतलं मी. ते बारले तुम्ही? हो मी. जर परवा दिवशी सकाळीच 8ला पंप उचलला तर 11ला याला? उचलला. केमिकलचे जर पंप असते तर काय परिस्थिती असते? हा मग आता जंप झाला असतो. तुम्ही पंप मारते तुमच्या कोण वाटत नाही? वाटणारच खरंच नाही. अहो मारित. हा, पण हे पंप मारण्याची ताकद कशामुळे येते? समजा जर औषध केमिकलचं असतं तर 5 पंपात थकला असता माणूस, कारण ते केमिकलनी काय होतं, त्रास होतो. त्रास होतो. तुम्ही मारेल नाही घ्यायच्या पूर्वी? मारेल. मारेल, भरपूर मारेल. आता तो अनुभव कसा आहे आता वैदिकचा मारताना? यानं काही होत नाही. त्रास होत नाही जास्त. होत नाही म्हणण्यापेक्षा माणूस थकत नाही. हा थकत नाही त्रास काही होत नाही यानं. बरोबर आहे की नाही? माणूस थकवतो म्हणजे काय? परमेश्वर म्हणतो तू हे करू नको म्हणून थकवितो माणसाला देव. खरं आहे की नाही? खरं आहे. आज अकोला पट्ट्यामध्ये तांबाटे करणारे रथ इमारती आणि तांबाट्यावर काही जणांनी पैसे घेतले, बंगले केले, प्रगती केली. पण आज काय परिस्थिती आहे? तर हे टोमॅटोची लागवड 15 मेला झालेली. 15 मे ते 15 जून 1 महिना पूर्ण इकडे कडक ऊन होतं. प्लस हे उन्हामुळे इकडे म्हणजे हे तांबाटे निम्मे कशामधले? टेम्परेचर भरपूर. टेम्परेचर काय होतं इथं? भरपूर टेम्परेचर. हे झाडांची काय परिस्थिती होती? पूर्ण वाळून जायला होतं. काहीच दुपारचं नव्हतं. तर पानच नव्हतं त्यांना. हा, तवा लावलेली. हा. बरं, कोणती व्हरायटी लावली? ही युगी असते. योगी पस्तीस. बरं, आज किती दिवसात झाले? 27 मे. 27 जूनला 1 महिना झाला. हे 15 ते मे. 3 दिवस, दिवसचे. 13 दिवस. हा. ते 3 आताचे 13 किती झाले? 16 दिवस. 16 दिवस आणि मागचे 46 दिवस तांबाटी. हा, सही. बरोबर आहे. बरोबर. 46 दिवस तांबाटी एवढे डेव्हलपमेंट उन्हाळ्याचे हा. कोण डेअरिंग करत नाही या दिवसामध्ये.
काय काय केलं तुम्ही आतापर्यंत याला? त्यांनी बेसल डोस सांगितल्याप्रमाणे काय काय केलं? बेसल डोस बेसल डोस प्रॉपर आपला कृषी अमृत कृषी अमृत. मायक्रोचार्ज सगळं 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 टाकेल खाली टाकलेले. आता हे जर आपण पाहिलं उचकून पहा ना तुम्ही मुळ्या बघा त्याच्यात. झाडाच्या मध्ये हे बघा. बाई बा. आहे का इथं झूम करा हे बा आहे का म्हणजे पूर्णपणे आता पहा. आता हे अकोला पट्टा म्हणल्यावर पाऊस हा 5वीला पूजेला राहतो. पाऊस आहे सारखं चालू आहे. सारखं चालू इकडं सारखं चालू बरोबर 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 हा सारखं चालू आहे. तिकडे कोण नसेल पण इकडे सारखा पाऊस हा आहे. सारखं चालू आहे. इथपर्यंत येतच राहतो. इथं इथं पाऊस हे डोंगर चारी बाजून डोंगर म्हणजे पाऊस अडतो इथं. हायच इथं काही आणि अशा परिस्थितीमध्ये एवढं सुंदर परिस्थिती आहे. आज 46 दिवसामध्ये डवरलेलं आहे सगळं. माल बिल एकदम खतरनाक आहे. हे बघा हो हे जर माल बघितलाय बघा आहे का सेटिंग चांगलं झालेलं आहे. तुम्ही कुठल्या झाड पाहिजे बा आहे का हे मध्ये बघा खाली आहे बघा तळात हे पहा हे मालाची क्वालिटी प्युअर टमाट्याचा वास येते. आता पिकलेले असते ते दिले असते तुम्हाला. पिकेलच आहे. तुम्ही पिकेल काही कच्चे खा हे पिकेल सारखे लागत. हा खरं. मग मागच्या वर्षी तुम्ही लागवड कधी केली होती? मागच्या वर्षी 30 मार्चला केली होती गेल्या वर्षी. 30 मार्च मार्च लागवड केली होती. या वर्षी मेला मेला केली. 27 मे. मग या वर्षी का लेट केली? म्हणजे जरा बाजार भावाचं जरा ते रोप या वर्षी बाजारात लय होते ना आधी. आता तर तुमचे नाही निम्मे संपून गेले तो असते. तो टप्पा का उकला हा का प्रत्येक नर्सरीमध्ये पाहिलं भरपूर रोप होते हा त्यामध्ये. हा 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 तुम्ही अंदाज केला बाबा. अंदाज केला का बाई या पण वेळेला तुम्हाला आपण- माहिती का या वर्षी अख्ख्यांचे फेल पण गेले. ते हिट मुळे ना खरं सांगा हिटमुळे फेल गेले का जमिनीच नाही राहिल्या तशा? काहीतरी झालं पण हिट एवढी तुम्ही सांगा होती. मला. हा तुम्ही एवढं जग लोकांनी पाहिलंय. उपटून टाकली नाही तर भरपूर किती लागवड उपटून होती. टाकली? जवळजवळ 80-90% लोकांनी उपटून टाकले. ज्यांनी ठेवले त्यांनी सगळे करपून टाकले. बरोबर आहे की नाही? त्यामुळे आमच्या मागून लक्षात आलं का हे लावायलाच पाहिजे होते. बुकिंग केले रोप सोडून दिले. असा विषय तो सगळा. म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य काय आहे की ह्याच्यामध्ये आज तुम्ही जे पाहताय हे टोमॅटो 2 महिने अगोदर असते तर अजून यावर्षी बी तुमचं आहेच आकडा होता लाखांमधला. तसं काय अजूनही काही भ्याव नाहीये. काय कारण टमाटे होतीच नाही टिकतीच नाही ना. टिकत नाही हे तुम्ही उन्हाळी लावा नाहीतर काय मावशी पावसाळी लावा. पावसाळीला ते टमाटे टिकत नाही. का बरं? वातावरण फार दूषित झाले. का माती खराब झाली? काहीतरी झाले. माती कशी काय खराब माती हा नाही माती नाही, तुमची नाही लोकांची. बरोबर आहे मातीच काय झाली? तुम्ही शेड नीट केलंय काही जणांनी खाली इथं. बरोबर आहे. मला सांगा त्यांचे टमाटे सुद्धा आहे ना मी पाहिले आता असे सरळ शाकाडी सारखे वाढत चालले. त्याला फुटवी आहे का? सावू हा फुटवी तुम्ही जाता पाहत असतील ना. पाहिजे त्याला फुटवी आहे का? नाही कमी फुटवी पहा तुम्ही. तुमचे टमाटे त्याच्यापेक्षा भारी ओपन मध्ये असून सुद्धा. म्हणजे प्रॉब्लेम शेडनेट करा काही किंवा करा. तुम्ही भारी भारी औषध आणा ही समस्या नाही. समस्या माती सुपीक नाही राहिली. मग हे अकोल्या पट्ट्यातल्या लोकांना कळणार कधी का मातीवर काम केलं पाहिजे? तुम्ही आता 3 वर्षापासून कशावर काम करते? मातीवर. आता आलेले मी ड्रम पाहिले. काय कुठले ड्रम होते ते? सॉइल चार्जर फ्रूट चार्जर. सॉइल चार्जर. सॉइल म्हणजे काय? माती. बरोबर आहे की नाही? आज तुम्ही माती जपली तर तुम्ही ह्या वयात सुद्धा शेती जोमानी करून राहिले. लोकांनी मात्या नसवल्या तर तरुणपणात पोरं म्हातारे झाले. खरे माती जपली तर म्हातारा माणूस तरुण होतो आणि माती नसवली तर तरुण सुद्धा काय होतो मावशी? काय होतो? म्हातारा होतो. म्हातारा होतो. आता तुम्ही सांगा यांच्या चेहऱ्या पाहिल्यावर यांची तब्येत पाहिल्यावर कोण म्हणून यांचं वय एवढं आहे आणि हे तांबटे यांनी पिकवलेले. मी तर नाही विश्वास ठेवला. करते कश काय तुम्ही 15-16 पंप मारते म्हणते. मारतात. मी तर चकित झालो बाबा. हा म्हणजे फक्त बांधायला मजूर आहे. हा बस बांधायला. बांधायला बाकी खत पाणी सगळं सगळं मी. सगळं मी बघतो. कालच सकाळी लाईट जायची म्हणून आम्ही दोघांनी 8 वाजता पंप दोघं? दिला. हा. तुमच्या पाहिलं असं वाटतं तुम्ही थकेले ती. नाही तुम्ही आताच्या पोरी पहा 25-30 वर्ष आणि 40 वर्षाच्या त्यांना कोणाला उठत नाही. कोणचं कंबर दुखत, कोणचे गुडघे दुखत आहे, कोणचे मणके दुखत आहे, कोणचे पाठ दुखत मग आहे. दुखत आता कोणाला सांगा. पण तुमच्या चेहऱ्या पाहिलं वेदना दिसती नाही ना. नाही त्यांच्या चेहऱ्यावर वेदना दिसत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नाही. ह्या वयामध्ये तुमच्या चेहऱ्यावर वेदना दिसायला पाहिजे, कंटाळा दिसायला पाहिजे, यांच्या चेहऱ्यावरती थकवा दिसायला पाहिजे. ते तर टवटवीत आला का दिसत. नुसते पैशाने माणूस टवटवीत नाही होत. नाही बरोबर आहे ना. जे तुम्हाला यश मिळतं ना
ना आम्ही ते पैशा बघतच नाही. तुम्हाला जो रिस्पॉन्स मिळतो ना पिकाकडून, हा. त्यांनी तुमचं मन प्रज्वलित होतं ना. हा एवढी ही ऊर्जा तयार होती याच्यापासून. ती किती मोठी ऊर्जा आहे. हा. पण ती घेता येते ना तुम्हाला. काही जण एवढे दळिंदर त्यांना ती बी घेता येत नाही. देणारा आहे. आता हा पाऊस पडू राहिला, माझा का घ्यायला पात्र पाहिजे ना. हा, मी जर पात्र उलट करून ठेवला असेल तर तो किती जरी पडला तरी त्या पात्रात थेंब नाही घुसायचं. ठीक आहे सर, आली एक दिवस नाही म्हणे मी तुमचं पाहून मी फवारा मारलाय म्हणे आधी. घ्या टाळी घ्या, टाळी घ्या. नाही खरंच आहे का नाही प्रेरणा. हा. हे जर टोमॅटो बघितले तर मस्त, एवढ्या पावसामध्ये ही परिस्थिती आहे समजा, बरोबर आहे की नाही. हे बघा खाली पण माल आहे जबरदस्त, वर माल आहे. नाही तर ह्या पावसाची गंमत अशी आहे, तुम्हाला हे माल बघून तुम्हाला मी एवढंच सांगेल का याला सुद्धा जबरदस्त बाजार भेटणार. फक्त एक काम करायचं, याचा जो जोम आहे, याचं बालसं जे आहे ते मोडून द्यायचं नाही. नाही चालूच आहे आमचे प्रयत्न चालू आहे. तुम्ही ते टमाटे केले होते मागच्या वर्षी, त्याला तुम्ही बेसल डोस असेच दिले हो होते. हो असे बरं, मग तुम्ही रिपीट केले होते का बेसल डोस परत, का नाही एकाच भाग होतं. नाही, एकदाच फक्त कृषी आमचं ते टाकलं होतं. नंतर काय केलं मग रेग्युलर रेग्युलर हे मग चालूच होते ना. काय काय चालू असतं. सॉइल चार्जर RNP सॉइल चार्जर हे चालू रेग्युलर कसं भिजून मग ते ड्रिप म्हणून सोडता का. ट्रिप मधून गाळून गिळून सगळं ट्रिप मधून सगळं? हा झालं ना त्याचं. आम्ही झाडाला असं घालतो कपानी आता दोघं नाही. जण. ते 2-3 कोणीच ड्रिंचिंग नाही, करतो आम्ही आम्ही. दोघंच फुगा घालतो. खरंच अरे 15 लाख रुपये कुठे ठेवले. हा? कोणाला दिले? गेले 4 मुली आहेत आम्हाला. वाश काय करता ही तुम्ही. शेती आहे ना त्यांना काही करून देता का नाही, त्यांच्या नवऱ्याला काही करून देता का नाही. त्याला हे सगळं आयतं द्यायचंय. सगळं ऐकतं द्यायचं त्याला. मला सांगा, तुम्ही हे सगळे पैसे कमवून त्यांना देता, मग त्यांना काही कमावले शिल्लक ठेवता का नाही काही. त्यांचे चालूच आहे. नाही त्यांना नाही देते. आमचं आमचंच आम्ही त्यांच्याकडून करतो. आम्ही काही घेत नाही कर्ज कधी. फेडलं. कर्ज कशामुळे झालं. शेतीचं मग आता कर्ज ही होतं सगळी आमच्यावर. डेव्हलप केली. सगळी शेती तुम्ही डेव्हलप केली. हो. शेती तुम्ही बघितली असते नाही, एवढी. अगोदर ते टेकाडच होते सगळे. मी हा. पाहिलं नाही, काय फोडले तुम्ही बघा. बघितलंच मागं नाही ते. हा हे फोडे सगळं- सगळं फोडेले गोल अहो फिरा हे. ना असं इकडे वरती. हा. हा, हे बघा असं गोल फिरा. सगळं फोडेले आम्ही. वरती डोंगर पाहा इकडे. म्हणजे सगळं पाहिलं गोल गोल तर काय दिसतंय. जवळजवळ माझे 40 लाख रुपये गेले त्याच्यामध्ये हे हा डेव्हलप करता. खरंच आहो. 11.5 एकर शेती. कोणत्या हिमतीवर तुम्ही एवढं कर्ज केलं. ही शेतीवरच दुसरं काही नाही. दुसरं नाही कशावरच. शेतीवरच. शेती कर मजूर घेऊन करून घ्यायचं. म्हणजे 40 लाख रुपयाचं कर्ज तुम्ही शेतीच्या जीवावरती केलं आणि ते फेडलं. किती राहिलं आता. नाही कर्ज नाही आपल्याकडे काही. आता नाही राहिलं ना? आता ओके झालं. हो बरं, म्हणजे तुमचं जिद्द पाहताना तुमचं सगळं हे बघितलं होतं, मला तर काय बोलावं काय कळत नाही. खरंय बाई ते शिवाय 4 मुलींचे लग्न केले. हा ना. नाही ते तर समजा ठीक आहे, पण आता ह्या वयामध्ये ते बघा, ज्या तरुण वयामध्ये तर करतो माणूस, पण आता एकदा 65 झाली नाही एकदा माणसाची, 60 ओलांडली का 60 नंतर बुद्धी नाठी राहते. खरंय. पण तुमची बुद्धी तर आणखीन उजळ होऊ राहील. हा, ते बघा कशी असं. खरंच आहे अहो. माझा हसू येते. नाही बुद्धी तुमची आणखी तेज होऊ राहिली ना, आणि ते मी जे खरं बोलतोय म्हणून त्यांना हसू राहील. कळलं का? ते दुजारा देऊ राहिली मला. म्हणजे सांगण्यात तात्पर्य काय आहे की खरोखर या वयानंतर 65 नंतर 60 नंतर माणसाची बुद्धी ना थोडीशी भ्रमित होत चालते. हो बरोबर होते. निर्णय चुकत चालता किंवा चलबिचल होत जाती, शरीर साथ देत नाही किंवा विचार साथ देत नाहीत. पण आज तुम्ही जे काही करताय ते बोलताय ते करून दाखवताय, हे सोपं नाही ना. प्रत्यक्ष करतो आम्ही दुसऱ्याच्या भरोश्यावर. आणि विशेष म्हणजे मुलगा नाही. मुलगा नाही आम्हाला. मुलगा नाही, 4 मुली. किती सुंदर आहे ना. जो सक्रिय राहिला ना हा. तोच जगणार आहे, जो निष्क्रिय झाला ना तो मरणार आहे. तुमच्या याच्याबद्दल काय माहिती. हा बरोबर आहेच. आज तुम्ही सक्रिय आहे तर तुम्ही आणखीन तरुण झाले. हा तुमचा म्हणजे उत्साह वाढला. तुम्ही 2 रुपये जर कमवले तर तुम्ही अमृत कोणाला तरी खाऊ घातलं. तुम्ही टोमॅटो विकले तर टोमॅटोचे रेट तुम्हाला एवढे भारी मिळत होते, कारण त्याची क्वालिटी तशी होती ना. नाही मिळतच होते. क्वालिटी कशी होती, लय चांगली आहे. लोकांची कशी होती क्वालिटी. मार्केटमध्ये गेल्यावर आहे ना उडीवर 10-15 लोक कायम त्याच्या मागच येत होते त्या गाडी माग. गाडी माग. का बरं. हा भाई ते क्वालिटी माहीत झाली. कसं वय असं. हा व्यापारी बी आणि शेतकरी बी. व्यापारी. हा शेतकरी कौतुकानं पाहिला कौतुक. आणि व्यापारी घ्यायला. हा 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 माल आपल्याला भेटला. विचारणार काय भाव गेले तुमचे. म्हणजे शेतकरी विचारणार. शेतकरी विचारणार. पण विचारत नव्हते का कसं पिकलं ते, कसं पिकवलं हे विचारत नव्हते का. हे काय विचारतात लोक त्यांची पद्धत वेगळी आपली वेगळी. बाई प्रत्येकाचं एक पण जोपर्यंत तुम्ही पद्धत बदल तोपर्यंत आम्ही होणार काय? सांगतो ना पण. काय. हा. हा? आम्ही जैविक वापरतो. अच्छा, आपलं जैविक नाही वैदिक आहे. वैदिक 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 आहे का? आता जैविक बंद झाला आपलं. असं आहे का. वैदिक केसेस. म्हणजे
SCT वैदिक आपण वापरतो म्हणजे काय का सॉइल चार्जर आहे, कृषी अमृत आहे, त्याच्याबरोबर आपण रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, पेस्ट क्लिनर, हेल्थ चार्जर, तुम्ही त्या पुड्या भिजवल्या ना त्या वैदिकच्या, पहिला आपण भिजवत नव्हतो ना, डायरेक्ट सोडून द्यायचो. आता भिजवतो. आता तुम्हाला अजून एक नवीन आलेली दाणेदार शक्ती सम्राट मिरॅकल दाणेदार खत आहे. तुम्हाला हे उचकायचं, याच्यात पण टाकायचं का? भिजवायची काही गरज नाही, हा का? त्यात टाकून द्यायचं. आपल्याला जोपर्यंत शक्ती मिळत नाही ना वैदिकची, तोपर्यंत आपण मिरॅकल नाही करू शकत, वैदिकचं मिरॅकल, आणि तोपर्यंत आपण सम्राट नाही होत. म्हणून हे 3 आहे असे, कळलं का? म्हणजे खरोखर हे 3 जर वापरले तर शेतकरी खरोखर सम्राट होईल. आज तुम्ही झालेच ना काही अंशी, काय अंशी झाले की नाही? त्या दिशेने प्रवास सुरू झाला का नाही? हा जर फ्लोट रासायनिकचा असता तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही डेअरिंग केली असते? नाही, नसती केली. हा, नसती केली. आणि मागच्या वर्षी एवढे पैसे झाले असते का? नसते झाले. कारण सारी दुनियाने रासायनिक वापरले होते, त्यांची काणे झाली. टिकून राहिले, मागून चांगलं मानलं, बाजार खाली आल्यामुळे मग आम्ही लय भारी. फक्त चालत नाही, फक्त बाजार उतरले म्हणून देव नाही होत तसं नाही काय. नाही, भारत कमी झाली मग ते तोडायला म्हणजे फार कमी झाली, राहिले नव्हते नाही. बरोबर आहे ना? नाही पण तुम्ही शेवटी बघा, मला एक सांगा, ज्या वेळेस गाई आटती तेव्हा चारा बी कमी होता, हा मग होतच आहे आपोआप, आपण आपल्या हातानेच कमी होतो, खुराक कमी होतो. तसं बाजार कमी झाले का आपोआप चला आता जाऊ दे पुढच्या हातात टाकू, घालायला नंतर घालू. थोडक्यात सांगायचं तात्पर्य काय की जर तुम्ही जर चालू ठेवला असेल तर आंबाटे संपलेत नसे संपले लवकर नसे, बरोबर आहे की नाही? म्हणजे काय वाटतं तुम्हाला, केमिकलच्या शेतीमध्ये तुम्ही एवढे वर्ष आयुष्य घालवलं आणि आता ह्या वैदिक बरोबर तुम्ही 2 वर्षापासून आहे, काय बदल वाटला तुम्हाला? फार मोठा बदल वाटला. म्हणजे झाड क्वालिटी, फळाची क्वालिटी लय भारी वाटलं आम्हाला. फळ टिकून राहील, हिरवटपणा राहतो, त्याच्यावर जरी लवकर वाळती नाही, म्हणजे असं मालावर जर हिरवटपणा राहिला तर माणसाच्या चेहऱ्यावरती लाली लवकर पिवळं होत नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर. आज मला तुम्हाला दोघांना पाहून हेवा वाटू राहिला, खरं सांगतो. काय नाही, कर्तव्य म्हणून करायचं. तसं नाही, मी एवढ्या वर्षाने आलो म्हटलं मात्र थकून जायला असेल, तेव्हा फोनच होती, बरोबर आहे की नाही? पण मग तुम्ही खरं सांगा, 3 वर्षापूर्वी मी जेव्हा आलो तेव्हाचे हे आणि आजचे हे ताजे दिसते की नाही? दिसते की नाही? बस सर्टिफिकेट भेटलं काय. म्हणजे वैदिक ताकद आहे की नाही? माणसाला तरुण करायची ताकद आहे. नुसते बाग नाही, तुमची माती सुद्धा बदलली की नाही? आज मला सांगा, त्यावेळेस तुमचं केमिकल होतं, किती तण उगवायचं याच्यामध्ये? भरपूर. आता तण सुद्धा काय झालं, उगवायचं कमी झालं. त्या तुलनेमध्ये शेजारच्या बाजारांची तण किती सध्या? भरपूर. तुम्हाला तुमची शेती बदलली, तुमच्या आजूबाजूचे लोक चमत्कारिक नाही होते का भाऊ, यांचं काय दोघांचं नेमकी, यांना काही जादू सापडली का काय? त्यांनी बघितलं तर ना, बघतीच नाही का ते म्हातारी काय काय ते बघतीच नाही. अरे 15 लाख रुपये म्हातारी कमी होती कशी हे पाहायला मी तो टीव्ही चॅनलवर नाही यायला पाहिजे. 67 वर्षाचा तरुण जर एकरी काचे 30 गुंठ्यामध्ये 15 लाख रुपये टमाट्याचे करतोय, ते पाहायला यायला पाहिजे. आदर्श आहे तो अख्ख्या महाराष्ट्राला. अकोला तालुक्यालाच काय महाराष्ट्र आदर्श आहे, महाराष्ट्रात नसेल तुमच्यासारखी जोडी. आहे की नाही? मला सांगा, अकोल्यामध्ये 30 गुंठ्यामध्ये कोणी 15 लाख रुपये केले मागच्या वर्षी? दाखवा मला, कोणते दाखवून द्या मला. चला, हिट मध्ये टिकलेच नाही, दाखवून द्या मला. गेल्या वर्षी हिट होती, किती हिट होती? म्हणजे 30 गुंठ्यामध्ये अजून म्हणजे त्याला भागिले जर केलं तर त्याचे किती भाग करायचे? 4 भाग करायचे. कशाचे? 30 गुंठ्याचे आपले 1200चे किती झाले? 4 त्रिक 12, 300. म्हणजे अजून 1500 कॅरेट तुमचे निघाले असते, 1 एकर असते. नाही निघाले असते, याच्यातच निघाले असते, पण ते आम्ही सोडून दिले. म्हणजे 2000 निघाले असते, त्याच्यातच निघाले असते, आम्ही सोडून. 2000 कॅरेट तुमचे निघाले असते. म्हणजे तुम्ही विचार करा, आता तुमच्या समोर प्लॉट आहे, हा काही कमी आहे का? याच्यात काय कमी सांगा? मावशी तुम्हाला काही कमी दिसतंय का? म्हणजे तो परमेश्वर, तुम्ही त्याला जर दिला ना व्यवस्थित मातीला, तो परमेश्वर तुम्हाला पण भरभरून देतो. आज मला सांगा, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? आता एकदम 1 नंबर तांबाटे. कोणी म्हणाले हे तरुण जोडप्याचं काम आहे, हे तुमच्यासारख्यांचं काम नाही आहे, पण तुम्ही ते करून दाखवलं, कारण तुम्हाला हिंमत निर्माण झाली. शेतकऱ्यांना तुमच्या अनुभवातून काय सांगा? शेतकऱ्यांनी प्रयत्न करून शेती पिकवली पाहिजे, व्यवस्थित मातीकडे लक्ष दिलं पाहिजे. काय म्हणते, काही प्रयत्न करते नाही का? आदवात आपण ते उलट्या दिशेनं आता आपण योग्य नाही वाटत. केमिकल वरती मला सांगा, केमिकल शेती सोपी आहे का? नाही ना,
शेती किती अवघड आहे. लय फार महाग आपलं. मग ती अवघड आणि महागातली शेती ते करतात. तुम्हाला खर्च किती येतो तुम्ही अभ्यास केला का? मागच्या वर्षी खर्च किती आला 30 गुंठ्याला? समजा कुणी बेसल डोस किती टाकला तुम्ही त्याला? मी 25 गोण्या टाकल्या होत्या. 25 गोण्या. गोण्या भरपूर टाकल्या हा. होत्या. तुम्ही हाय काय नाही केली? नाही, 25 गोण्या हाय टाकल्या. हा. त्याच्यानंतर तुम्ही RNPS टाकला असेल 3-3 किलो. हा. बरोबर आहे ना? 3-3 किलो RNPS 25 गोण्या केवढं झालं साहेब? रूट चार्जर रूट चार्जर 12 आणि 8 म्हणजे 20,000 रुपये झाले. 20-22,000 रुपये झाले. नंतर सॉइल चार्जर सारखं चालू soil असेल, charger ड्रिंचिंग चालू असेल, म्हणजे साधारणतः 50-60,000 रुपये झाले. गुंठ्याला 2,000 रुपये खर्च झाला तुमचा मागच्या वर्षी. असेल टिपले पण ते आता हा. वाढलेलं म्हणलं. नाही 50-60,000 रुपये खर्च दिसतोय. आणि या वर्षी याला किती खर्च केलाय? 1.5 ते 2 एकर टोमॅटोला तुमचा आतापर्यंत लाख रुपये खर्च झाला असेल. आणि मागच्या वर्षी 30 गुंठ्याला 70-80 जरी धरला, मी म्हणतो लाख रुपये जरी धरला, 1 रुपयाला पैसे किती झाले? 15 रुपये. मिळाले ना मग. 1 रुपयाला 15 रुपये. आणि याला आज तुम्ही बघताय की तुम्ही एवढं सुंदर पीक पिकवलंय. आता तुम्ही व्हिडिओ पाहता, काय त्या व्हिडिओ पाहून तुम्हाला काय त्याच्यातून अनुभव काय येतो? पाहणं का गरजेचं वाटतं तुम्हाला? पाहिलं पाहिजे भाऊ. मग त्याच्यातला एक नवीन अनुभव तयार होतो. त्यांनी आपल्या सुधारणा करता येतात. हा, मातीवर जोर दिला पाहिजे शेतकऱ्यांनी. हे रेग्युलर लक्षात अपडेट राहतं. माती बलवान केली पाहिजे तरच पीक हा पहिलं होतं. आणि बाकीचे केमिकलवर याच्यावर जास्त लक्ष देऊन लोक पिकांचा नाश बरबाद करून होऊ टाकले. राहिले. हा माती बरबाद झाली, पिकं बरबाद होणार आहे का हो? हा बरोबर आहे. आज जर तुम्हाला ते समजा ते तुम्हाला उत्साह वाढलाय, हा तुमची माती जिवंत झाली म्हणूनच आहे. हा बाकी दुसरं शेतकऱ्याची माती जिवंत झाली तर शेतकरी जिवंत व्हायला वेळ नाही लागत. काय मातीवरच पीक आहे ना तुमचं दुसरं उदाहरण आहे, जिवंत उदाहरण आहे. काय. हा? आणि जर तुमची माती मेली तर तुमचे तरुण सुद्धा म्हातारे झाल्याशिवाय राहणार नाही. हा हे महत्वाचा मुद्दा आहे. आहे, बरोबर. तुमचं नाव आणि नंबर सांगा शेतकऱ्यांना. रामचंद्र पंढरीनाथ गजे, वाशेरे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. आज मला तुम्हाला पाहून ऊर्जा तयार झाली. बोला. नाही नाही आम्हाला तुम्हाला पाहिलं तर आमच्याकडे ऊर्जा तयार हा होती. तुम्ही 2 वर्षातून भेटा, नाही ते वर्षातून किंवा 6 महिन्यातून भेटा, तरी आमच्याकडे तो पावर तयार होतो. त्याची शक्ती आहे सगळी, हा, या बस. प्रकृतीची, निसर्गाची. हा. काय सुंदर निसर्ग आहे तुमच्या अवतीभोवती. तुम्ही इथं राहता. हे काही वर आमचं कोरपड आहे. इथं वर ना? हा, हे काही वावरात आहे, त्या वावरात आहे. अच्छा, मी कोरफड पण लावलंय. हा, हो, कोरपड. ते जैविकच आहे, पूर्ण तुम्ही जैविक. याच्यामध्ये एक प्रयोग केलाय बघा. हे लावलंय काय? सूर्यफूल. सूर्यफूल. तरुण स्त्रियांनो ज्या शेती करतात त्यांनी जरा ह्या तरुणीचा उत्साह बघा जरा थोडा. हा? पाठीमागं सगळं भिजून देणे, वैदिकची औषधं कालवणे, सगळं परत करायचं. पंप यांच्या बरोबर घेऊन जाणे, भरून देणे, सगळं हा? करायचं. पंप उचलून देणे. हा, उचलून द्यायचा. पंप लागतच उचलून द्यायला, भरून द्यायचा. हा. तुम्ही तरी कराल का एवढं सगळं? आणि हा उत्साह मला खरंच सलाम आहे तुमच्या ह्या मेहनतीला आणि तुमच्या कार्याला. खरंच सलाम. करावंच लागतं. आता नाही चला गेल्या मग काय करायचं? असं नाही नाही, त्यांना तसं नाही, द्यायला गरज नाहीये तुम्हाला काही, पण नाही तुम्ही ना, करता. हा, हे करतो. तुमचं उदार मत आहे, उदार अंतकरण आहे. या वयामध्ये तुम्ही ह्या प्रकृतीला योगदान देऊ राहिले, ती प्रकृती तुम्हाला किती आभार प्रकट करते. तिचं मन किती मोठं होत असेल तुम्हाला हे काम करताना बघून. आणि तेही तुम्ही चांगलं काम करताय, चांगलं एक आदर्श निर्माण करताय तरुणांपुढे सगळ्यांना. हा हा? बरं, गरज काहीच नाहीये. नाही तरुण लाजतात आमच्याकडे आल्यावर. लागायचं आहे, खरंच लाजलंच पाहिजे त्यांनी. लाजतात. हे काही लाजले पान तुम्ही. म्हातारा माणूस एवढी शेती करतोय ना आमच्याकडे काहीच नाही असं म्हणजे. हा, आहे ते. आज तर लाजण्यासारखीच परिस्थिती आहे. खरंच चांगलंय आणि खूप आनंद वाटला. तुम्हाला काय करायची गरज आहे? हं? गरज नाही, गरज आहे म्हणून नाही करायचं. गरज आहे नाही म्हणून गरज नाही म्हणून करत. करतच नाही आम्ही. हा, आनंद आहे त्यांना म्हणून. सांगायचं आनंद आहे म्हणून करतो. हे शरीर टिकवाय करता. नाही नाही, आनंद आहे म्हणून करतो ना. त्यांना नाही, शेतीची हवस आहे पहिल्यापासून. तुम्ही करता कशामुळे का तुम्हाला साजेसं मिळालं. हा हे जर केमिकल असेल तुम्ही म्हणले असे नको बाबा बस आता. नाही नाही बरोबर आहे की केलंच नाही? नसतं मी. हा, मग हे जे वैदिक आहे यांनी तुमचा उत्साह वाढला. बरोबर. आणि 67 वयामध्ये सुद्धा तुम्हाला तरुणासारखी शेती करावीशी वाटते, हेच सगळ्यात मोठं कौतुक आहे. मला खरं तर तुमचे आभार मानायचे. आणि खरंच अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी हे समोर डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. नुसता उत्साह नाहीये, लक्ष्मी पण आहे. हो, आहे. हा, आहे की नाही? लक्ष्मीची साथ असली तर लक्ष्मी मिळायला काय लागत, आहे की नाही? निलेश सर, तुमचा नंबर सांगा. माझं नाव निलेश कराड. माझा मोबाईल नंबर 88 88 34 0627. हे वैदिक टोमॅटो बघा. हा, डोंगराच्या कडे कपारीमध्ये